महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी चमत्कार घडलाय। ठाकरेंच्या शिवसेनेने चक्क भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा महापौर निवडून आलाय। या चंद्रपूर पॅटर्नची पुनरावृत्ती आता राज्याच्या राजकारणात दिसल्यास नवी समीकरणं बघायला मिळतील। 2019 नंतर भाजप ठाकरे शिवसेना पुन्हा युती। चंद्रपूर महापालिकेत सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र। चंद्रपुरात चमत्कार, चर्चेत आमदार किशोर जोरगेवार। चंद्रपूर पॅटर्नची पुनरावृत्ती राज्याच्या राजकारणात होणार। स्पष्ट आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही। संजय राऊत यांचं हे वक्तव्य काही तासातच खोटं ठरलं। ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपुरात भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे चमत्कार घडला। संख्याबळ नसताना चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांची निवड झाली आणि त्यानंतर हा असा जल्लोष करण्यात आला। 66 संख्याबळ असलेल्या चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या। तिथे काँग्रेसमधील वडेट्टीवार आणि धानोरकर हे दोन्ही गट सक्रिय झाले आणि आपल्या गटाचा महापौर व्हावा यासाठी अडून बसले। ठाकरेंच्या शिवसेनेशी एकत्र येण्याची बोलणी फिसकटल्यानंतर भाजपने संधी साधली। 1.25 वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पद देऊ केलं आणि पारडं फिरलं। महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकर आणि काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांच्यात लढत झाली। संगीता खांडेकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांसह एकूण 32 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना 31 मतं मिळाली। वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिले, तर एमआयएमचा 1 नगरसेवक तटस्थ राहिला। भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी हा चमत्कार घडवून आणला। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मातोश्रीलाही होती, असा दावा जोरगेवारांनी केला। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मोठी भूमिका राहिलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करूच शकलो नसतो। माननीय देवेंद्रजींना मी रात्री 1 वाजता फोन केला आणि तो 1 वाजताचा फोन त्यांनी रात्री 1 वाजता घेतला आणि याच्यातले येणारे जे अडथळे आहे आता ते सांगितले आणि माननीय देवेंद्रजींनी मग त्या ठिकाणी आपली जादूची कांडी फिरवत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडून आला। की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत। महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन। आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील, प्रशांत नानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला चंद्रपूरच्या विकासासाठी। श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा, विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत कदम हेही या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होते। स्थानिक गणितांनुसार ही युती झाल्याची सारवासारव आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते करताना दिसतात, तर उद्धव ठाकरेंचा नगरसेवकांवर अंकुश राहिला नसल्याची टीका शिंदेच्या शिवसेनेतून करण्यात येते। चंद्रपूर महापालिकेच्या संदर्भाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्तेत सामील होत भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय संपूर्णतः स्थानिकचा निर्णय आहे। आमच्या संघटनेमध्ये स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली ही भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे। उभाटाची गती किंवा स्थिती तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये झालेलं जिल्हा परिषद पहा, नगरपालिका, महानगरपालिका बघा, त्या ठिकाणी अत्यंत 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर गेलेला तो पक्ष झालेला आहे। आणि म्हणून आता ते जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांना सत्तेमध्ये राहायचं आहे, त्यांना अपक्ष राहायचं नाही किंवा त्यांना वेगळं बसायचं नाही, म्हणून त्यांनी पाठिंबा दिलाय। 2019 साली विधानसभा निवडणूक निकालानंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाने भाजप आणि ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण झाला। 2022 साली एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा वाद विकोपाला गेला।
2023 साली राष्ट्रवादीतही बंड झालं. अजित पवार भाजपसोबत आले. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याचं भाजपकडून स्वागत करण्यात येत आहे. चंद्रपुरात भाजपसोबत येऊन ठाकरेंनी अनेक दरवाजे खुले केले असं मत भाजपचे नेते व्यक्त करतात. काँग्रेस ही विषकन्या आहे. जोही काँग्रेससोबत जाणार त्याचा सत्यानाशच होणार आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे साहेबांना आता कळून चुकली आहे. तेही भाजपसोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि चंद्रपूरचा महापौर बसून त्यांनी निश्चितच त्यांचे दरवाजे भारतीय जनता पार्टीसाठी पुढे केले की भारतीय जनता पार्टीसोबत परत भारतीय जनता पार्टीसोबत हातमिळवणी करण्याचं काम या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली आहे. बेरजेचं राजकारण करत काँग्रेस वगळता आता राज्यातील सगळेच प्रमुख विरोधी पक्ष भाजपसोबत आल्याचं दिसतंय. नव्या चंद्रपूर पॅटर्नमुळे भविष्यातील राजकीय समीकरणही बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या घटनेने काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वाधिक जागा मिळूनही चंद्रपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वादाचा फटका काँग्रेसला बसल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही नेत्यांचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय. नगरसेवकाची दिल्ली वारी झाली, मात्र तोडग्यानंतरही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं. काँग्रेसच्या या वजाबाकीच्या राजकारणाचं भवितव्य काय, अशी ही चर्चा आता रंगतेय. वाद भाजपमध्ये सुद्धा होता. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातलं शीतयुद्ध लपून राहिलेलं नव्हतं. मात्र ते बाजूला सारत किशोर जोरगेवारांनी चंद्रपुरात भाजपला सत्ता मिळवून दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचा हा चंद्रपूर पॅटर्न राज्य पातळीवर पाहायला मिळेल का, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.